आता आम्ही पोचलोय चौरे परिवाराच्या घरी. अर्थातच धारूर रोडला या ठिकाणी त्यांचा हा निवासस्थान आहे. सूर्यकांतजी चौरे, जे रोटरीचे खरं तर माजी अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्या घरी आता आपण गौरी सजावटीचं परीक्षण करण्यासाठी पोहोचलेलो आहोत. आता आपण बघू शकतो, कारण या परिवारानं एक वेगळी थीम वापरली, वृक्ष संवर्धन. अर्थात झाडं किती महत्त्वाची आहेत आणि त्यातही वनस्पती, ज्या औषध उपयोगी वनस्पती आहेत त्यांचंही महत्त्व आपल्या जीवनात किती आहे याला चित्रित करण्याचा प्रयत्न या परिवारानं केलेला आहे. आपण पाहू शकतो इथं झाडांबद्दलची माहिती, आणि हे आपण जे पाहत आहे हे प्रत्यक्ष खरीखुर्ची झाडं आहेत. हे सगळी ही काही जे अशी आर्टिफिशियल नाही आहेत, हे नॅचरल आहेत. संदेश आपण बघू शकतो आहे, खूप याच्यात दिलेला आहे त्यांनी. वाचवा झाडे, वाचवा हा ग्रह वाचवा. अर्थात झाडे आणि हा पृथ्वी यांचं हे नातं याच्यातून त्यांनी साकारलेलं आहे. आणि हे बघू शकता आपण, ही सगळी झाडं जिवंत झाडं आहेत, आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी हा बाहेरील म्हणजे दाराच्या बाहेरचा हा दृश्य आपल्याला साकारलेला आहे. आता आपण मध्ये जातो आहे, आणि मध्ये आपण बघू शकताय की या ठिकाणी अतिशय सुंदर रांगोळी आणि इतर डिझायनिंगच्या सह या आहेत त्यांच्या परिवारातील, या आहेत गौरी, ज्याच्या त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने स्थापना केलेली आहे. आणि त्याच्यानंतरचे हे सगळे देखावे पारंपरिक, आपल्याला माहिती पूर्वजापासून गौरींच्या समोर विणकाम असेल किंवा आपण हातानं बनवलेल्या अनेक कृती आहेत, त्या जवळजवळ याच्यातल्या पूर्णतः त्यांनी स्वतः त्यांच्या हातानं बनवलेल्या या कलाकुसरी आहेत, आणि त्यामुळे याला वेगळं महत्त्व आहे. आणि आपण जसं बघतो, आपल्याकडे एक परंपरा आहे, गौरींच्या समोर हे त्यांच्यासाठी फराळाचे हे पदार्थ असतील किंवा धान्याच्या राशी असतील. आपण अनेक ठिकाणी जसं पाहत आलोत, महाराष्ट्राची परंपरा आहे की गौरी सजावटीच्यासाठी या धान्याच्या राशी आहेत. आणि हे आपण बघू शकतो आहे, आत्ता आपल्याला म्हटल्याप्रमाणे आयुर्वेदकाचं महत्त्व भारत देशात खूप मोठं आहे. आणि या आयुर्वेदात वेगवेगळ्या वनस्पती कशा आहेत, आता ह्या संदेश जर बघितला आपण तर ही आहे, आपण बघू शकताय नागवेलीचं पान, विड्याची पान. विड्याची पानं, जे नागवेलीची पानं म्हणतो आपण, प्रत्यक्षात या ठिकाणी आहेत, लावलेली आहेत. ते जिवंत जी वृक्ष आहेत, म्हणजे असं नाही की आर्टिफिशियल, हे प्रत्यक्ष त्यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे. आणि अगदी ही लहानपणापासूनची खेळणी जी की गवतात ससे असतील, हे खरं तर लहानपणापासून जे पूर्वजांनी चालू ठेवलेली परंपरा, त्याचंही कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकूणच अशा प्रकारे झाडावरची थीम जास्त आहे, झाडे लावा झाडे जगवा. आणि ही रांगोळी त्यांनी खरं तर हाताने बनवलेली आहे, पूर्ण विणकामाच्या माध्यमातून. भरतकाम, विणकाम हे एक वेगळी कला आहे, आणि तीसुद्धा या ठिकाणी आपल्याला त्यांनी साकारलेली दिसते. एकूणच या परिवारानेही खूप सुंदर असा हा प्रयत्न केलेला आहे, आणि गौरी स्थापनेचा हा एक चांगला प्रयत्न आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हस्तकलेचं खूप कौतुक केलं पाहिजे, कारण या ठिकाणी ज्या काही वस्तू आपल्याला दिसत आहेत त्या त्यांनी स्वतः बनवलेल्या आहेत. आपण बघू शकता, या सगळ्या स्वतः बनवलेल्या आहेत. हे छोटे छोटे प्राणी आहेत किंवा या सगळ्या बाबी ज्या दिसतात आपल्याला, हे त्यांनी स्वतः, ससे असतील किंवा हे वेगवेगळ्या कुत्र्यांच्या प्रजाती आहेत, कृष्ण आहे, या सगळ्या ज्या हस्तकलेची उत्तम नमुने त्यांनी या ठिकाणी तयार केलेले आहेत. हे याच्यासाठी खरोखर म्हणजे आजही आमच्याकडं अशा आवडी असणाऱ्या गृहिणी आहेत, ज्या की स्वतः या सगळ्या गोष्टी तयार करत आहेत. खरं तर गौरींच्या पुढं अशाच प्रकारचे देखावे तयार करताना विविध प्रकारच्या या वस्तू किंवा मांडणी हे करूनच खरं तर सजावट तयार केली जाते. आणि आत्ता आपल्याला दाखवल्याप्रमाणे इथं खरं तर आता सगळी नावं आम्ही दाखवू शकत नाहीत, परंतु एक आपल्याला दाखवता येईल, जसं की हे लाजाळूचं झाड आहे. प्रत्यक्ष लाजाळूचं हे झाड त्यांनी या कुंडीमध्ये लावलं आहे, आणि ते आज आपण बघू शकतो आहे या ठिकाणी. तर या असंख्य बाबी ज्या आहेत, हे प्रत्यक्ष झाडं पाहताना निश्चित खरोखर आपल्याला त्याबद्दलचं महत्त्व कळायला लागतं.
आपल्या सोबत आहेत वैशाली सूर्यकांतजी चौरे, ज्यांनी हे सगळं बनवलेले स्वतः. मॅडम खूप अभिनंदन तुमचं, कारण अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या, खूप छान छान केलेल्या आहेत. आता हे काय आहे तुमच्या हे हातातलं? वृक्षारोपण साठी मी झाडं तयार केलेली आहेत आणि ह्याचे महत्त्व सांगितलेले आहेत. अच्छा. हे पर्यावरण जागृतीसाठी हा उपक्रम साजर केलेला खूप आहे. सुंदर. आणि मला हे सांगा, सगळे हे आम्ही बघितलं भरतकाम विणकाम करून तुम्ही अनेक गोष्टी तयार केलेल्या आहेत. ही तुम्हाला कधीपासून आहे आवड ही? ही मला लहानपणापासूनच आवड आहे. अच्छा. आणि लहानपणी आई वडिलांनी पण मला प्रोत्साहन दिले आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर, सासरे, सासू सासरे आणि मुलं पण मला मदत करतात आणि मला असं प्रोत्साहन देतात की आई तू कर हे, किंवा ह्यांनी पण मला प्रोत्साहन देतात की वैशाली तू कर, तुझ्यामध्ये आहे कला, तर हे तू तयार कर. म्हणजे असं मला कधी म्हणत नाहीत का तू करू नकोस म्हणून. तर अशा प्रकारे आपण बघू शकता त्यांची ही कला त्यांनी जोपासलेली आहे. आणि निश्चितच या पुढच्या पिढीला या कलेचं खरं तर पुढं जाणं खूप गरजेचं आहे. हे आपण बघू शकतोय उकडीचे मोदक. बहुधा मला वाटतं कोकणाकडं हा भाग जास्त चालतो आणि त्यांनी इकडं सुद्धा आपल्या इथं हे उकडीचे मोदक हा प्रकार या ठिकाणी तयार केलेला आहे. आपण पाहू शकतोय हे असे आहेत उकडीचे मोदक. म्हणजे ह्याला उकडून करतात का? हो. हां, ठीक आहे.